दरम्यान गुंड इक्बाल कासकरला ड्रग्ज तस्करी प्रकरणी एनसीबीने अटक केलेली आहे। त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कळवा इथल्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणीनंतर त्याला भिवंडीच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। गुंड इक्बाल कासकरला ठाणे कारागृहामध्ये एनसीबीच्या पथकानं ताब्यात घेतलंय। यानंतर बातमी आहे पुण्यातून। कोरोनामुळे सध्या सगळ्यांनाच मास्क घालणं बंधनकारक आहे, मात्र पुण्यामध्ये मास्कचा गैरवापर करत एकानं चक्क त्याच्या पत्नीला गंडा घातलाय। या व्यक्तीने पत्नीच्या नावावरची 2 घरं स्वतःच्या नावावर करून घेतली आहेत। त्यानं भलत्याच बाईला आपली पत्नी म्हणून नोंदणी कार्यालयामध्ये नेलं आणि कोणी ओळखू नये यासाठी मास्कचा आधार घेत तिचे 2 फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतले। फक्त फोटो काढण्यापुरता या तोतया बायकोनं मास्क काढला। यामुळे कागदपत्रांमध्ये नाव कविता जाधव यांचं आणि फोटो भलतीचा छापला केलाय। दरम्यान कविता यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करून तपास सुरू केलाय। यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही। बातमीची व्यवस्था बदलेल।